गरज सरो आणि वैद्य मरो. ऐकली आहे ना म्हण? नक्कीच ऐकली असेल. कारण तुम्ही आम्ही मराठी माणसं या ठराविक म्हणी आपण ऐकलेल्या असतात आणि आपल्या या जीवनप्रवासात अनुभवलेल्या पण असतात. हे महत्त्वाचं. ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच कोणीतरी असा अनुभव देतो की त्याला ही म्हण ओठातून आपसूकच बाहेर पडते. गरज सरो आणि वैद्य मरो. होतं काय मित्रांनो, या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कुठे ना कुठे कधी ना कधी एखाद्या वस्तूसारखा वापरला जातो आणि वापर संपला की तो फेकून दिला जातो. अक्षरशः म्हणजे यूज अँड थ्रो अशा ज्या काही वस्तू आपल्या जीवनामध्ये आपण वापरतो त्याच पद्धतीने माणसांना वापरतात, वापर होतो. गरज आहे तोपर्यंत गोड बोलतात आणि गरज संपली की लाथ घालायला कमी करत नाहीत आपल्याला. असाच काहीसा प्रकार आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणून घडला. एक सरकारी कार्यालय, माझ्या एका मित्राने कहाणी सांगितली, त्याच्यावरनं मी सांगतोय. मला कुणालाही काही बदनाम करायचं नाही आहे. नावंसुद्धा मला कळलेली आहेत, पण मी नावांचा उल्लेख करणार नाही आहे. त्या मानवी प्रवृत्तीवरती प्रहार करायचा आहे आणि कुठेतरी समाजामध्ये ही म्हण नाहीशी कधी होईल याची मी वाट बघतोय. ती नाहीशी झाली पाहिजे. कारण असं जे वागतात ना लोक, त्या वागणुकीचा प्रचंड मनस्ताप होतो, मानसिक त्रास होतो आणि तो त्रास काही केल्या मरेपर्यंत ती गोष्ट मनातनं जात नाही. या अनुभवातनं आम्ही चाललो आहे. त्यामुळं मला हे जास्त खटकलं म्हणून तुम्हाला ते नावं न घेता या व्हिडिओच्या रूपाने मी तुमच्या मनासमोर मांडतो आहे. आणि मग तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर नक्कीच ते अनुभव तुम्ही नक्की सांगा. पण त्या अनुभवांचा त्रास करत करत आयुष्य नका जगू, हे सांगण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ. एक सरकारी कार्यालय, त्यामध्ये एक साहेब म्हणजे ज्याच्या हाताखाली सपोज एक 24-25 लोक काम करत आहेत, असा तो कालावधी. खूप मोठा लांबचा कालावधी नाही आहे. अगदी मी तुम्हाला 2015च्या आतली काही घटना आहेत त्याच्यावरनं आज मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला, हे सांगतोय मी. एक कार्यालय, सरकारी कार्यालय, 2015च्या पूर्वीचा काळ, आणि तो साहेब अतिशय मनमिळाऊ, तितकाच तो वेल डिसिप्लिन्ड, अगदी काटेकोर. जो काम करेल त्याला तो अगदी मित्र मानायचा. ज्याच्या कामात त्रुटी असतील त्याला समजावून सांगायचा, 1दा 2दा 3दा. तिसऱ्यानंतरसुद्धा जर सेम चूक रिपीट झाली तर त्याचा पारा चढायचा. सहज, स्वाभाविक, साहजिक स्वभाव, एक मानवी स्वभाव. असा तो जनप्रियता लाभलेला साहेब आणि त्याच्या हाताखाली काम करणारा त्याचा ज्युनियर. झालं काय की हा साहेब जेव्हा सेवानिवृत्त झाला तोपर्यंत त्याच्या मागे पुढे त्याला कुठे ठेवू कुठे नको, त्याच्यासाठी काय करू काय नको, अशा पद्धतीने थोडक्यात सरकारी कार्यालयात चमचेगिरी ज्याला म्हणतो आपण, ती करण्यात आयुष्य घालवलेली एक व्यक्ती, त्या साहेबाच्या हाताखाली काम केलेली, त्या साहेबाच्या त्या आधिपत्याखाली स्वतःची अनेक बाजूंनी प्रगती साधत पुढं गेलेली व्यक्ती. आता अर्थात तो साहेब पण झाला सेवानिवृत्त, त्याच्या हाताखाली काम करणाराही झाला सेवानिवृत्त. दिवसमान पुढे सरकत गेले आणि आत्ता वयाच्या जवळपास 82-83 वयाला तो साहेब म्हणणारा तो व्यक्ती जो होता, त्या काळात साहेब होता, तो त्याचा आज देहांत झाला, देहावसान झालं. आता ह्याचं हे मृत्यूची बातमी जशी कळली इकडे तिकडे मेसेजद्वारा, मोबाईलद्वारा, तशी या आपल्या त्याचं लांगुलचालन करण्यात आयुष्य घालवलेल्या मित्रापर्यंतसुद्धा ती बातमी कळली. अर्थात सेवानिवृत्तीनंतर ह्या लांगुलचालन करणाऱ्या माणसाने रात गई बात गई, मतलब खतम रिश्ता खतम, अशाच पद्धतीने तो त्या साहेबाशी वागला होता. म्हणजे एक माणूस म्हणून
1-2 किलोमीटरवरती अंतरावर घर असतानासुद्धा सेवानिवृत्त झाला म्हणजे त्याचा आता आपल्याशी काही मतलब संपलेला आहे, त्याच्यापासून काही आपल्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळं मानवी नातंसुद्धा तिथं निष्प्रभ केलं त्या हाताखालच्या व्यक्तीने. त्यामुळं त्या व्यक्तीकडून फार मोठी अपेक्षा होती असंही नाही. परंतु ज्या व्यक्तीला ही मृत्यूची बातमी कळली, या दुःखद निधनाबाबत त्याला मेसेजद्वारे जेव्हा कळलं आणि सकाळच्या वेळेस हा मेसेज त्याला समजला, त्यानंतर त्याच्या डोळ्यापुढं अशीच 4-5 माणसं आली, ज्यांनी फक्त त्या व्यक्तीचं लांगुलचालन करत स्वतःची त्यावेळची खुर्ची टिकवली होती आणि प्रगती करून घेतली होती. हे आठवलं म्हणून त्या मित्रांनी या आपल्या लांगुलचालन करणाऱ्या त्या व्यक्तीला, त्या साहेबाच्या हाताखाली काम करून मोठा झालेल्या व्यक्तीला फोन करून सांगितलं, अरे तुझ्या घरापासून 1.5-2 किलोमीटरवर आहे आणि आज सकाळी देहांत झाला आहे, 11-11:30ला फ्युनरल आहे असं मला समजलं आहे, म्हणून मी तुला कळवतो आहे, मी तर येऊ शकत नाही, मी लांब आहे. साधा आणि सहज असा हा निरोप होता. त्या XYZ मित्राची पत्नी शिक्षकी पेशामध्ये आहे आणि म्हणे तिला पेपर तपासायचे हे काम आहे. आता हा लांगुलचालन करणारा हा जो काही व्यक्ती आहे तो आणि त्याची पत्नी दोघंच राहतात. ठीक सर्व्हिसमध्ये आहे, हा रिटायर झालेला आहे. घरातलं अंतर आहे फक्त 1.5 ते 2 किलोमीटर. त्याच्याकडं 2 व्हीलर पण आहे आणि इतक्या आस्थेने तुम्ही त्यावेळेस त्याला पूजत होता म्हणून मी कळवतोय रे तुला, असंही कळवणाऱ्या व्यक्तीने त्याला मत प्रदर्शित केलं. तू जावं असं मला वाटतं म्हणून मी तुला कळवतोय. यावर तो सडेतोडपणे म्हणला, नाही शक्य नाही, मला मिसेसचे पेपर आहेत. आता तुम्ही सांगा, एखाद्या शिक्षिकेच्या नवऱ्याला शिक्षिका त्याची पत्नी जर पेपर तपासत बसली असेल तर त्या नवऱ्याला काय काम असतं हो? निदान एखाद्या व्यक्तीचा, जवळच्या व्यक्तीचा देहांत झाला आहे, मृत्यू झाला आहे, तो हे जग सोडून कायमचं निघून गेला, त्यावेळेस अंतिम दर्शनाला जाऊन येण्या इतका 2 किलोमीटरवरती मोटरसायकलवर जाण्या इतका त्याच्याकडे वेळ नसतो. मला ही बाब खटकली. म्हणजेच एक मानवी प्रवृत्ती माझ्या डोळ्यासमोर अशी दिसते की अरे जेव्हा फायदा आहे तेव्हा त्याची कातडी सोडून घेतली तुम्ही, जेव्हा त्याच्याकडे अधिकार होते तेव्हा त्याच्या मागं पुढं घिरट्या घालत होता तुम्ही चापलूसगिरी करत होता, तुम्ही लुच्चेगिरी करताय. तुम्ही त्याला कधीतरी गिफ्ट द्यायचा वर्षातनं 2-3 वेळा, त्याच्या मागंसुद्धा तोच मतलब असायचा की साहेब जरा कृपा असू द्या. सरकारी कार्यालयात हे धंदे चालतातच. त्यामुळं अशा आपण फायदा घेतला एकेकाळी, ही गोष्ट विसरून जाऊन प्रत्येकाला त्या मार्गाने जायचं आहे हे माहीत असूनसुद्धा 1.5-2 किलोमीटरवर सुद्धा अंतिम दर्शनाला जातो असं म्हणाला असता एखादा निरोप मिळाल्या सॉरी म्हणून तो अरेच्या दुःख व्यक्त करता आलं असतं. अरे जातो बरं का असं फोन करणाऱ्या व्यक्तीला त्याला बोलता आलं असतं. भले नंतर नाका जाईना म्हणजे त्याच्या प्रवृत्तीमुळं मी असं बोलतो आहे, न जाणं चुकीचंच आहे. पण खूप मनाला यातना झाल्या माझ्या की मानवी प्रवृत्ती या जगामध्ये अशा का आहेत हा प्रश्न निर्माण होतो. त्यातून जे प्रतिष्ठा मिरवण्यात आयुष्य घालवलेली जात आहे ना, त्या जातीचा आहे तो. त्याच्यामुळं मला जास्त राग आला. तुम्ही स्वतःचं श्रेष्ठत्व समाजामध्ये सिद्ध करत असताना मोठ्या दिमाखात तुम्ही जात सांगता आणि तुमच्याकडं विद्वत्ता असूनसुद्धा, शैक्षणिक पात्रतासुद्धा खूप असूनसुद्धा तुम्ही असा निरोप एखाद्या मित्राने दिल्यानंतर अशा पद्धतीने व्यक्त होता की बायकोचे पेपर तपासायचेच. काय बायकोचे पेपर काय ह्या नवऱ्याने तपासायचे का? म्हणजे तर मग शैक्षणिक ह्याचं वाटोळच चाललं आहे जगात. असाही एक प्रश्न निर्माण होतो ना. ही घाणेरडी मानवी प्रवृत्ती, त्याच्यावरती मला हा प्रहार करायचा होता. अशा पद्धतीने जर कोणी काही वागत असतील तर कृपा करून त्या वागण्यात दुरुस्ती करा. अरे एक वेळ तुम्ही वास्तुशांतीला जाऊ नका, एक वेळ तुम्ही लग्नात जाऊ नका, एक वेळ तुम्ही मुलांच्या मुंजीमध्ये जाऊ नका. आनंदात सहभागी होणाऱ्यांची गर्दी असते, हजारो लोक येत असतात लग्नात, मुंजीला, वास्तुशांतीला. खाऊन पिऊन मस्त हात पुसून निघून जाणारी जत्रा भरलेली असते. पण अरे अशा वेळेस माणसांची गरज असते. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या मनात असलेलं प्रेम दाखवण्याची एक संधी असते. ह्याच वेळेस तुम्ही त्यांना खांदा द्यायचा असतो.
आता कित्येक घराण्यामध्ये मी पाहिलं आहे, नाही खांदा द्यायचा नाही, आम्ही खांदा देणार नाही, नुसतंच आपलं त्या अंतिम यात्रेमध्ये मागं मागं चालतात, हसतात, खिदळतात. अरे माणसाने माणसाला खांदा द्यायचा नाही हा कोणता नियम आहे? कुठल्या कुठल्या तुमच्या पुराणात लिहिलं आहे? आणि जरी लिहिलं असेल तरी ते लॉजिकली काय काय सिद्ध होतं? आता काही मला तत्त्वज्ञानी माणसं ह्याच्यामागचं पण तत्त्वज्ञान सांगतील येऊन, नाही आईबाप जिवंत असताना खांदा द्यायचा नसतो, तुला काय अक्कल नाही प्रवी, तू काय वाटेल ते बोलतो वगैरे असं म्हणणारे सुद्धा माझ्या अवतीभोवती खूप लोक आहेत. पण जिथं माणुसकी दाखवायला पाहिजे तिथं माणुसकीच दिसली पाहिजे या परखड मताचा मी मात्र नक्की आहे. कारण जातीपातीच्या धर्माच्या पलीकडं आमचं तरी लहानापासून मोठं जे परवरिश झाली आहे ना, पालनपोषण झालं आहे ना, त्या एकाच सिद्धांतावर झालं आहे. अरे मिलिटरीतल्या बापाची लेकरं आहेत आम्ही. त्या बापाला आपल्या जाती धर्माचा कुठला व्यक्ती आपल्या आसपास कोण आहे हे कधी कळत नव्हतं. पौर्णिमा आहे का अमावस्या हे कळत नव्हतं बंकरमध्ये बसल्यावर. अशा परिस्थितीत त्याचं आयुष्य गेलं आहे. तो माणूस कुठली जातपात पाळणार आणि कुठली तिथी बघणार हो? मग अशा वातावरणात मी वाढल्याने आणि स्वतःचा मूळतःच परखड स्वभाव असल्याने मला ही गोष्ट खटकली. ती खटकली, त्याला आउटलेट कुठंतरी दिलं पाहिजे, तो त्रागा कुठंतरी बाहेर काढला पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ. कारण समाजामध्ये अशा प्रवृत्ती तुम्हालाही बऱ्याच ठिकाणी दिसल्या असतील. तुमच्या बाबतीतसुद्धा ही गोष्ट घडू शकते. तुमच्याशी आज खूप लांगुलचालन करून वागणारी व्यक्ती, तुमच्या मतलबसाठी तुमच्या जवळ आलेल्या व्यक्ती तुमच्यावर संकट आल्यावर कसे पाठ फिरवतात हे अनुभव काही नवीन नाही आहेत. असे अनुभव घेतच आम्ही लहानाचे मोठे झालो आहेत. त्यामुळं असा अनुभव अजून कोणाला तरी मिळताना माझ्या जीवाची लाहीलाही झाली आणि तीच या व्हिडिओद्वारे मी प्रकट करतो आहे. जो व्यक्ती ज्यांनी हे कारण सांगितलं तो तर माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचाच नाही असं मी परखड मत त्या माझ्या मित्रापुढे व्यक्त केलं. अरे जे तुझ्या बाबतीत घडलं ना, तुझ्या मित्राकडनं तुला असं कळलं ना, त्याचा मी जाहीर निषेध करतो असंही मी त्याला कम्युनिकेट केलं. या अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागत जगणं याच्यापेक्षा माणुसकीची दुसरी व्याख्या नाही आहे. आपला मतलब साध्य झाल्यानंतर गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने त्या व्यक्तीकडं पाठ फिरवून जगणं, त्याच्याशी नातं तोडणं हे तर अतिशय नामुष्कीचं लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला आपण लहान असतानासुद्धा आपल्यासाठी वारेमाप काहीतरी करण्यासाठी तो धडपडायचा, एवढी एक आठवण त्याचा जिंदगीभर रिस्पेक्ट ठेवण्यासाठी पुरत नाही का? पुरते. लक्षात ठेवलंच पाहिजे. 20% एखादा माणूस कुठेतरी चुकला तर त्याचं 80% वागणं विसरणारी जनता तुमच्या अवतीभोवती दिसते, तेव्हा मनाची अजून लाहीलाही होते. त्याच कॅटेगरीतली ही माणसं आहेत. त्यांना माणूस म्हणून जगण्याच्या लाजा वाटल्या पाहिजेत. इतकंही परखड व्यक्त होण्यासाठी मी घाबरत नाही. अनुभव 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 किती अनुभव घ्यायचे हो जीवनात? म्हणजे आम्ही एकट्यानेच व्याख्या पाळायची, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं आणि आम्ही मात्र लाथा खात आयुष्य काढायचं, असा प्रश्न निर्माण होतो. अशा काही घटना ऐकल्या की स्वतःच्या आयुष्याशी मी जोडायला जातो, कारण मी शेवटी कॉमन मॅन आहे. सुधारणा करण्यासाठी आम्ही नेहमीच धडपडत असतोय. पण अनुभव मात्र विचित्रच येत जातात. तेव्हा कधीकधी प्रश्न पडतो, किती वर्ष आपण सरळ वागणार? किती वर्ष आपण सरळ झाडांसारखे कापले जाणार? हा प्रश्न स्वतःच्या मनाला खूप सतावत राहतो. आणि आजूबाजूची परिस्थिती आपण बदलूच शकत नाही याचं शल्य घेत घेत जगावं लागतं. हे तर खूप वाईट आहे. जिथे जी मरणा जो होता आहे ना, तशाच काही भावनिक अवस्था होऊन जाते माणसाची. आज ते साहेब गेले आणि त्यांच्या हाताखाली खूप मोठी प्रगती करत, लांगुलचालन करत, चापलूसगिरी करत सरकारी कार्यालयात मोठा झालेला एक व्यक्ती चक्क सांगतो की त्याच्या अंतिम दर्शनाला जायला मला वेळ नाही. आणि कारण समर्थनकारक कारण नाही आहे, सेवानिवृत्त माणूस आहे, बायकोची 1-2 वर्ष नोकरी राहिलेली आहे आणि बायकोचे पेपर तपासायचेत विद्यार्थ्यांचे. तुला काय करायचं? ती पेपर तपासताना काय तिला स्वयंपाक करून खाऊ घालायचं आहे? तेही करणं चांगली गोष्ट आहे, त्यात काय वाईट नाही आहे. पण 2 किलोमीटरवर जाऊन अंतिम दर्शन घेऊन पुन्हा फ्युनरलच्या वेळेस पुन्हा अर्धा तास काढून जाऊन घरी आल्यावर तुम्हाला आंघोळ पांघोळ करायची करू शकून तुम्ही मदत करू शकता बायकोला. दिस इज नॉट द परफेक्ट रिझन टू टेल
असं मला नक्की सांगावं असं वाटतं त्या फोनवर असा मेसेज देणाऱ्या त्या मित्राला. आणि मी त्या ज्याने ही कथा सांगितली त्या मित्राला मी म्हणलं, तुझ्या त्या मित्रापासून तू पण सावध राहा बाबा. त्याचा खांदा एक्सपेक्ट करू नको. दैव करो की तुम्हाला दोघांनाही खूप आयुष्य मिळो. तुमच्या कुणाच्या मरणाची मी वाट बघत नाही. पण त्यांनी हे सिद्ध केलं आहे की तुझ्यावर संकट जरी आलं तरी तो असं कोणतं तरी कारण सांगून तुझ्या संकटात मदतीला धावत येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळं त्याला मित्र या व्याख्येत बसवायचं का नाही हे आता आजपासून या अनुभवावरनं तुझा तू ठरव. आम्ही रक्तबंबाळ झालो आहे, तू नको रक्तबंबाळ होऊ असं त्याला सांगून त्याच्याबरोबर कॉफी घेऊन माझ्या या दिवसाची सकाळ आज उजाडली होती. मित्रांनो, एका मानवी प्रवृत्तीवरती प्रहार करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि ही प्रवृत्ती समाजातून नष्ट व्हावी असं तुम्हालाही वाटतं का? तसं वाटत असेल तर जास्तीत जास्त तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना हा व्हिडिओ नक्की पहा अशा मेसेजसह ही लिंक शेअर करायला विसरू नका. थांबतो इथेच. गहिवर अनावर होतो आहे.